नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एक सुंदर कथा ऐकणार आहोत। आपल्या रामायणामध्ये अनेक सुंदर सुंदर कथा आहेत, त्यामधूनच ही कथा घेतलेली आहे। नाव आहे भक्त पुंडलिक। पुंडलिक नावाचा एक मुलगा एका गावात राहत होता आणि तो आपल्या आईवडिलांची खूप सेवा करायचा। त्यांना खायला आणून देणं, त्यांना पाणी देणं, त्यांचे पाय चेपणं, त्यांच्यासाठी त्यांना झोप येईपर्यंत त्यांच्याजवळ बसून बोलत राहणं, सगळ्या गावाला त्याचं खूप कौतुक होतं। आता त्याचा विवाह झाला, तो संसारात रमला। त्याचे आईवडील त्याला म्हणत होते की मला काशीला घेऊन चल, आणि एक दिवस त्यानं ते कबूल केलं। त्याला वाटलं आपल्या आईवडिलांना काशीला न्यायला पाहिजे, पण कसं न्यायचं? त्या काळी कुठली वाहनं नव्हती, त्यामुळे त्यानं पुंडलिकानं असं ठरवलं की आपण त्यांना आपल्या खांद्यावर बसवून न्यावं, आणि तो त्यांना असं खांद्यावर बसवून न्यायला लागला। थोडं थोडं चालत रोज कुठेतरी मुक्काम करावा, मागून काही अन्न आणावं, पाणी नदीचं त्यांना आणून द्यावं, अशा रीतीनं काशी जवळ आलेली होती। पण एका गावात ते रात्री राहिले होते आणि तो पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय चेपत असताना एकदम त्याला आवाज आला, बाळ पुंडलिका, काय करतोयस? मी तुला दर्शन द्यायला आलोय। पुंडलिकाला काही समजेना कोण आले। तो म्हणाला, थोडं थांबा, वडिलांची सेवा करतोय, तोपर्यंत ही वीट घ्या, याच्यावर उभे राहा। त्याबरोबर ते खरंच गोपाळकृष्ण होते आणि त्यांनी बघितलं की हा मुलगा आईवडिलांची सेवा करतोय, आणि म्हणून ते त्या विटेवर उभे राहिले। आपले वडील झोपल्यानंतर त्यांना मागे बघितलं तर अजूनही पांडुरंग विटेवर उभे होते। त्यानं नमस्कार केला, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। पण देवानं सांगितलं, काही नाही, ठीक आहे, तू सेवा करतोयस, तुझ्यासाठी मी इथं आलेलो आहे। आणि पुंडलिक म्हणाला, माझं एक ऐका, इथंच तुम्ही थांबा इथल्या लोकांना दर्शन द्यायला। गोपाळकृष्ण कबूल झाले। विटेवर उभे होते म्हणून त्यांचं नाव तिथं विठोबा पडलं, आणि आजही 28 युग होऊन गेली, पांडुरंग त्या विटेवर उभे आहेत आणि तिथं त्यांना विठोबा म्हणतात। मुलांनो, लक्षात घ्या, आपले आईवडील हे या पृथ्वी तलावरचे देव आहेत। प्रत्यक्ष देवांना आपण पाहू शकत नाही, पण हे आपले आईवडील हेच देव आहेत, आणि म्हणून त्यांची सेवा करा, त्यांच्या आज्ञेत राहा। कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? गोष्टीला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि या गोष्टीला लाईकही करा। जय श्रीराम।